हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सो मला भरपूर कमेंट आले होते. ॲक्च्युली नॉट भरपूर बट एक दोन जणांचे कमेंट आले होते की मॅडम तुम्ही इवासाठी जी सेरेलॅक रेसिपी करता ती परत एकदा आमच्यासाठी घेऊन या. सो त्यासाठीच मी ही रेसिपी परत तुमच्यासाठी बनवते. सो चला तर तुम्हीच बघा की मी कशाप्रकारे ही रेसिपी बनवते. सो सगळ्यात आधी आपण मखाना घेणार आहोत आणि हा मखाना लो फ्लेमवरती छान भाजून घ्यायचा आहे आपल्याला. मी 1 मंथसाठी बनवणार आहे. सो भरपूर असा मखाना मी इथे घेतलेला आहे. छान असा लो फ्लेमवरती हा मखाना आपण भाजू देणार आहोत. बरं, ही रेसिपी खरं तर मुलांसाठी खूपच चांगली आहे, हेल्दीसुद्धा आहे. कसं लहान मुलांना असा अख्खाच्या अख्खा मखाना आपण नाही देऊ शकत, कारण ती घशामध्ये अडकायची भीती वगैरे राहते. सो पावडरच्या फॉर्ममध्ये सुद्धा हा मखाना थोडासा स्टिकी असतो. त्यामुळे इवाचं सांगते मी, खरं तर तिला नाही आवडत. सो मग द्यायचा कसा? सो त्यासाठी मग मी ही रेसिपी बनवते आणि ती अगदीच आवडीने खाते. ही जी पावडर आहे ह्यामध्ये भरपूर गोष्टी जातात, सगळ्या प्रकारच्या सीड्स, त्यानंतर पोहेसुद्धा जातात, थोडासा रवा जातो, त्यानंतर सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स वगैरे जातात. सो अशा प्रकारे हेल्दी रेसिपी आपण बनवू शकतो. आणि इन्स्टंट जेव्हा आता वर्किंग वुमनचं सांगते मी, खरं तर त्यांना मुलांना जेव्हाही भूक लागते सो एकदम असं भात भाजी करणं किंवा पोळी भाजी करणं पॉसिबल नसतं. सो मग बनवायचं काय? तर तेव्हा हे जर तुम्ही पावडरच्या फॉर्ममध्ये बनवून ठेवलेलं कधीही योग्य, कारण जेव्हाही लागेल तेव्हा तुम्ही मग हे वापरू शकता. मखाण्याचा कलर जो आहे तो चेंज झालेला आहे, तुम्ही बघू शकता. मी खरं तर झूम करून दाखवते तुम्हाला. थोडासा हलकासा कलर ह्याचा चेंज झालेला आहे. सो आता जर तुम्ही ह्याला थोडंसं हे करून बघाल तर थोडासा असा हा म्हणजे असा घट्ट घट्ट झालेला आहे. बट जेव्हा थंड वगैरे होईल ना तर तेव्हा हा हे कळेल तुम्हाला की भाजलंय की नाही किंवा रोस्ट वगैरे झालंय की नाही ते. सो मी म्हणजे मला भरपूर क्वांटिटीमध्ये बनवायचं आहे. ॲक्च्युली मला ट्रॅव्हलिंगही करायची आहे, इवाचे जावळ काढायचे आहेत. सो मी भरपूर क्वांटिटीमध्ये करणार आहे, कारण मग मला तो तिकडे सोबत प्रवासामध्ये वगैरे घेऊन जाता येईल, हो की नाही. सो हा ऑलमोस्ट रोस्ट झालेला आहे. तुम्ही बघू शकता की ह्याचा कलरही थोडासा चेंज झालेला आहे आणि थंड झाल्यानंतर हे बघा ह्याचे जे आहेत ना 2 तुकडे वगैरे होत आहेत. सो ह्याच्यावरून कळतो की मसाला म्हणजे हा जो मखाना आहे बघा, आणि अजून हा तर अजून गरम आहे, पण जेव्हा थंड होईल ना तेव्हा एकदम असा बारीक वगैरे होऊन जाईल. हा एकदम छान प्रकारे रोस्ट झालेला आहे. चला तर त्यानंतर मी ह्यामध्ये घालणार आहे पोहे. ह्यामध्ये थोड्या प्रमाणात मी पोहे देखील घालणार आहे. तुम्ही इथे बघू शकता की मी थोडेसे पोहे सुद्धा, सगळं प्रमाण मी अगदी अंदाजेच घेणार आहे, कारण
मोजून वगैरे घ्यायला खरं सांगायचं तर माझ्याकडे सध्या वेळही नाही आहे आणि ऑफिसचा वेळ सुरू झालेला आहे माझं ऑलमोस्ट म्हणजे 1.5 आवर आहे. सो म्हटलं पण चला घेऊन या म्हटलं करून घ्यावी म्हटलं ही रेसिपी कारण सो पोह्यांचं प्रमाण सगळे प्रमाण तुम्ही अंदाजे घेतले तरीही चालतील असं काही नाही आहे. सो मी ही पोहेसुद्धा लो फ्लेमवरती तुम्ही बघू शकता की एकदम लो फ्लेमवरतीच मी याला छान प्रकारे असं कुरकुरीत होईपर्यंत भाजू देणार आहे म्हणजे ह्याला छान अशी चव येईल. असं सारखं सारखं म्हणजे हलवत राहायचं आहे जेणेकरून हे करपणार वगैरे नाही आहेत आणि सम क्वांटिटीमध्ये चांगल्या प्रकारे म्हणजे पोह्याचा एक एक तुकडा असा छान प्रकारे रोस्ट होईल. सो कंटिन्युअसली ह्याला असं हलवत राहणं खूप गरजेचं आहे. नाहीतर मग कसं पोहे किंवा कुठलीही गोष्ट करपल्या जाते आणि मग त्यामुळे कसं टेस्ट बिघडते ह्याची जी आपण जे उपमा म्हणा किंवा उपीट म्हणा किंवा सेरेलॅक म्हणा जे आहे ना त्याची टेस्ट बदलते. सो मेक शुअर की हे जळालं वगैरे नाही पाहिजे आणि कच्चंही नाही राहिलं पाहिजे. सो त्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे की भलेही वेळ लागेल थोडेसे पेशन्स लागतील बट छान प्रकारे असं परतवून घ्या. मी दाखवू शकते की हे ऑलमोस्ट म्हणजे झालेले आहेत. थंड झाल्यानंतर हे होतीलच हे बट चला अजून 2-3 मिनटं मी ह्याला परतवणार आहे छान प्रकारे. मी चेक करून पाहते. सो ऑलमोस्ट आपले पोहे छान प्रकारे रोस्ट झालेले आहेत कारण याचे 2 तुकडे इझिली होत आहेत. तर तुम्ही बघू शकता की खूप छान असे रोस्ट झालेले आहेत हे पोहे आणि करपले सुद्धा नाही आहेत आणि इझिली या पोह्याचे 2 तुकडे वगैरे होत आहेत. मी जवळ घेऊनच दाखवते तुम्हाला. सो तुम्ही बघू शकता की ह्या पोह्याचे असे 2 तुकडे वगैरे होत आहेत आणि आवाजही येत असेल कदाचित. हे बघा गरम गरम आहेत त्यामुळे एवढा नाही जाणवणार तुम्हाला बट तरीही आवाज येतो ह्याचा. सो इतके रोस्ट होईपर्यंत हे पोहे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत लो फ्लेमवरती. ओके. सो त्यानंतर जाणार आहेत ओट्स. त्यानंतर जाणार आहेत ओट्स. हे सफोला ओट्स घेतलेले आहेत मी. खरं तर मागच्या वेळेस जेव्हा ओट्स सेरेलॅक बनवला होता हे त्यातलंच उरलेलं आहे. सो यावेळेसही मी तेच वापरणार आहे. असं काही नाही आहे की तुम्ही सफोलाचेच वगैरे वापरले पाहिजे पण मार्केटमध्ये जेही ब्रँड अवेलेबल आहे ते तुम्ही वापरू शकता. बट ओट्स म्हणजे नेसेसरी आहे कारण मुलं असं तर देऊन खात नाहीत. सो मग ह्याच फॉर्ममध्ये आपण देणार आहोत त्यांना. सो मी इथे तुम्हाला क्वांटिटीही दाखवते की मी किती प्रमाणात घेतलेली आहे. सो हे आहेत माझे मसाला ओट्स. ह्याला सुद्धा म्हणजे लो फ्लेमवरती अगदी छान प्रमाणात रोस्ट होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि मेक शुअर हे सुद्धा असे करपले वगैरे नाही झाले करपले नाही पाहिजे. त्यामुळे ह्याला सुद्धा कंटिन्युअसली असं आपल्याला परतवायचं आहे. खरं तर हे जे रेसिपी आहे ना हे थोडंसं आंबेल टाईप करून तुम्ही सुद्धा खाऊ शकता. ह्याच्यामध्ये काही नाही. थोडंसं तूप किंवा तेलही घेतलं तरी चालते आणि ह्याची जी पावडर आहे ना त्याला जिरे मोहरीचंही फोडणी देऊन तुम्ही सुद्धा ट्राय करा. खरंच खायला खूपच अशी म्हणजे टेस्टी लागते. तुम्ही सुद्धा नक्कीच खाऊ शकता मुलांसोबत. असं काही नाही आहे की लहान बाळांनीच खाल्ली पाहिजे.
तुम्हीसुद्धा नक्कीच ही रेसिपी ट्राय करू शकता आणि खूप म्हणजे हेल्दी आहे. ज्यांना हे वेट लॉस वगैरे करायचं आहे त्याने तर नक्कीच म्हणजे खाल्ली पाहिजे असं मी रिकमेंड करेल. कारण मलाही माझीही वेट लॉस जर्नी सुरू आहे. पोस्ट प्रेग्नन्सीनंतर माझंही वेट खूप प्रमाणात वाढलेलं आहे. सो त्यामुळे मी माझ्यासाठी सुद्धा हीच रेसिपी म्हणजे हे करते आणि मलाही फरक जाणवलेला आहे. कारण ह्यामध्ये प्रोटीन्स आहेत भरपूर आणि भूकही लागत नाही खूप वेळ. जर तुम्ही नाश्ता केला ना तर तुम्ही ट्राय करा, नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल. सो बघू शकता मी अगदी लो फ्लेमवरती ह्याला छान प्रकारे कंटिन्युअसली परतवत आहे, जेणेकरून ओट्स असे करपणार नाहीत आणि समप्रमाणात असे इक्वली असे छान प्रकारे रोस्ट होतील. तुम्ही बघू शकता ह्याचा कलर हलकासा असा चेंज झालेला आहे. मी चेक करते. नाही, ह्याला कंटिन्युअसली असं हे करत राहायचं. कारण ओट्स पोहे एखाद्या वेळेस नाही करपणार, पण ओट्स खूप लवकर करपतात. सो मेक शुअर की नाही करपले पाहिजे आणि असंच आपल्याला हे करत राहायचं आहे. सो ह्याचा हलकासा कलर चेंज झालेला आहे. बेटर की मी याला हे करून घेईल. म्हणजे हे तुम्ही बघू शकता की ह्याची जी हे आहे ओट्स असे एकदम छान प्रकारे भाजले गेलेले आहेत. हे आपण मिक्स करूयात. छान असा रोस्टिंगचा कसा असा कुरकुरीत आवाज येतो. अगदी ह्याच प्रकारे तुम्ही सुद्धा जेव्हा ट्राय कराल तर असंच बनलं पाहिजे. त्यानंतर मी ह्यामध्ये घालणार आहे थोडासा रवा. रवा हा जाडसरच आहे, एकदम असा बारीकवाला नाही आहे. सो रव्याला सुद्धा आपल्याला असं छान प्रकारे रोस्ट करायचे आहे. ह्याच्यामध्ये रवा आणि अजून एक गोष्ट, रवा भाजताना ते ऑइल वगैरे ॲड नाही करायचं. कारण मग ऑइल जर ॲड केलं तर जास्त दिवस आपण नाही ठेवू शकणार, त्याचा वास लागेल सेरेलॅकला. सो मेक शुअर आपण लहान मुलांसाठी करतोय, सो ही काळजी तर आपल्याला नक्कीच घ्यायला पाहिजे. सो वेळ लागला तरी चालेल किंवा नाही भाजलं तरी चालेल असं हे प्रमाणात. बट नाही हे करायचं, ऑइल वगैरे नाही ॲड करायचं आपण. आपण एकही मिनिट इथे स्किप करणार नाही आहोत. कारण जर स्किप केलं तर रवा देखील असं करपण्याचे चान्सेस असतात. आणि कारण की आपण लहान मुलांसाठी करतोय, सो म्हणून माझं एकच म्हणणं आहे. फर्स्ट टाईम जेव्हा मी ही रेसिपी केली होती, जेव्हा इवा 6 मंथची होती, मीही असं यूट्यूबमधूनच केली होती. बट मी जेव्हा व्हिडिओ वगैरे बघितले तेव्हा ह्या गोष्टी ते टाकत नाहीत. ह्या जे लाईक रवा झालं, पोहे झालं, हे माझं ॲडिशन आहे. कारण मला ह्याचा च्या वेट गेनवर फरक जाणवला, म्हणून मग मी तेव्हापासून ॲड करायला लागले ह्या गोष्टी. पण ती जेव्हा 6 मंथची होती तर हा सेरेलॅक मी नव्हता दिला ॲक्च्युली. जो तांदूळ सगळ्या मिक्स धान्यांची जी भाजणी असते ना, ती करून मी तिला खाऊ घालत होते. हलकासा हळूहळू याचा कलर चेंज होत आहे. सो अशाच प्रकारे कंटिन्युअसली आपल्याला ह्याला छान प्रकारे असं भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता. आणि कलर ऑलमोस्ट याचा चेंज झालेला आहे.
इथे रवासुद्धा भाजून झालेला आहे माझा. तुम्ही बघू शकता की छान प्रकारे आपण न करपता थोडंसं लालसर करेपर्यंत आपण ह्याला भाजून घेतलेला आहे. अशाच प्रकारे तुम्हीसुद्धा रवा भाजून घ्यायचा. इथे तुम्हाला मखाण्याचं मी हे दाखवते एकदा. तर बघू शकता की एकदम असं तुटायलासुद्धा किती असा जोराचा आवाज येतो आहे ह्याचा. ओके. सो अशीच आपल्याला बाकीच्या गोष्टीसुद्धा अशा लो फ्लेमवरती भाजून घ्यायच्या आहेत. त्यानंतर मी घालणार आहे याच्यामध्ये थोडेसे अक्रोड सुद्धा जाणार आहेत. म्हणजे अक्रोड खरं तर अक्रोड पाण्यात भिजवून जे नाईटला ओव्हरनाईट भिजवून द्यायला पाहिजे सकाळी. पण इवा आता सध्या 1.5 वर्षाची, 1.5ही नाही 14 महिन्यांचीच आहे आणि ती नाही खात. त्यामुळे मग मी ह्या सेरेलॅकच्या फॉर्ममध्ये ॲड करते. मी जास्तही नाही बट हां म्हणजे 50 ग्राम किंवा 100 ग्राम अक्रोड तुम्ही ॲड करू शकता. ह्यालासुद्धा लो फ्लेमवरती रोस्ट करून घ्यायचं आहे आपल्याला. कारण रोस्ट करून ह्यासाठी, कारण अक्रोडची जी चव आहे, जर तुम्ही कच्चे कधी खाऊन बघितले असतील तर ते थोडेसे कडसर लागतात. सो तो कडसरपणा ह्यामध्येही यायला नको आहे म्हणून मग आपण थोडेसे रोस्ट करून घेणार आहोत ह्याला. कंटिन्युअसली आपल्याला असं रोस्ट करायचं आहे, परतवायचं आहे, कारण तेही असं खाली वगैरे नाही लागणार. सो मी जवळ घेऊन दाखवू शकते तुम्हाला की बघा. सो ऑलमोस्ट भाजल्या गेलेलेच आहेत हे. अक्रोड मी छान प्रकारे भाजून घेतलेले आहेत, रोस्ट करून घेतलेले आहेत. त्यानंतर मी घालणार आहे बदाम ह्यामध्ये. सो ऑलमोस्ट पाव KG एवढी बदाम मी घालणार आहे ह्यामध्ये. जास्तही नको, कारण सो इथे बदामसुद्धा लो फ्लेमवरती आपण भाजून घेणार आहोत. मी जवळ घेऊन दाखवते तुम्हाला. कंटिन्युअसली यालासुद्धा आपण असं हे करणार आहोत. बदाम भाजायला खरं तर जास्तच वेळ लागणार आहे, कारण ते बरं. ह्या व्हिडिओमधून जर तुम्हाला महत्त्वाची माहिती जर कळाली असेल किंवा ह्या व्हिडिओपासून तुम्हाला जर काहीतरी बेनिफिट वगैरे झाला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्कीच करा. म्हणजे तुमच्या एका छानशा कमेंटनी, तुमच्या एका लाईकनी मला ही व्हिडिओ बनवायला एक मोटिवेशन मिळते. आणि अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील. आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या शहर, कुठल्या सिटीतून, कुठल्या कंट्रीमधून बघता सुद्धा कमेंट करून नक्कीच सांगा. म्हणजे मलाही कळेल की खरंच आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहेत. सो तुम्ही बघू शकता की बदाम थोडेसे असे डागाळल्यासारखी असं काळे काळे डाग होते. म्हणजे ती भाजत आहे छान प्रकारे. लो फ्लेम वरतीच भाजायचं आहे आपल्याला आणि छान प्रकारे भाजून घ्यायचं आहे, रोस्ट करून घ्यायचं आहे. हा ओवा खूप इम्पॉर्टंट डायजेशनसाठी. सो थोड्या प्रमाणात आपण ओवासुद्धा राहू आणि चवही लहान मुलांना छान लागेल. इथे माझं बाळ आलेलं आहे, तिला मी ये तुझ्यासाठीच सेरेलॅक बनवत आहे मी. इवा, ओ बेटा.
सो ओवा मी घेतलेला आहे. ह्याचं जे प्रमाण आहे ते थोडंसंच घ्यायचं आहे आपल्याला. ओवा हे जास्तच झालेलं आहे, मी एवढं नाही वापरणार आहे. बट कसं मग ते जास्त प्रमाण झालं ओव्याचं की ते कडसर लागतं. सो मेक शुअर की अगदीच नाही वापरायचं. खाशील तू, खाशील. सो आधी हा थोडासा प्लेटमध्ये काढणार आहे आणि थोडी क्वांटिटी आहे ती मी ह्यामध्ये ॲड करणार आहे. त्यानंतर मध्ये जिरे घालणार आहे. ह्यामध्ये मी जिरे वापरणार आहे, म्हणजे आपला एकदम रेडी टू मेक जो सेरेलॅक आहे तो आपल्याला बनवता येईल ह्यामध्ये. सो ह्याला जिऱ्याला सुद्धा आपण रोस्ट करून घेणार आहोत. थोडासा घालतेच मी ह्यामध्ये ओवा सुद्धा. ओके. भाजलेला आहे ऑलमोस्ट. ओके. सो ऑलमोस्ट आपला जो सेरेलॅक आहे तो रेडी आहे, तुम्ही बघू शकता. आणि ह्यामध्ये मी घालणार आहे पिस्ता सुद्धा. ह्यामध्ये मी पिस्ता सुद्धा घालणार आहे. आणि बट पिस्ता जो आहे तो आपण रोस्ट नाही करणार आहोत. सो आपण आहे तसाच पिस्ता ह्यामध्ये घालणार आहोत. इवा. ओके, एक मिनिट. सो वाटीभर असा पिस्ता आपण विदाउट रोस्ट न करताच ह्यामध्ये घालणार आहोत. सो अशा प्रकारे माझं सेरेलॅकचं तयार झालेलं आहे, जेही रॉ मटेरियल म्हणा. सो ह्याला थोडंसं आपण थंड होऊ देणार आहोत. तो ह्याला मी ऑलमोस्ट 1-1.5 तासासाठी असं थंड होऊ देण्यासाठी ठेवणार आहे मी ह्याला. आणि थंड झाल्यानंतर मिक्सरमधून काढून हे करणार आहे. आणि अजून एक गोष्ट, मिक्सरमधून एकदम असं जाडसरच ठेवायचं आहे आपल्याला. जास्तही असं गरम वगैरे नको. असं एकदम पिठी टाईपही नको, कारण मग ते कसं दाताने खाताना मुलांना असं चिटकतं म्हणा किंवा स्टिकी असं अडकतं मुलांच्या गळ्यामध्ये. सो जो भरड रवा असतो ना आपल्याकडे, तशी अगदी क्वांटिटी वगैरे आपल्याला हे करायची आहे मिक्सरमधून वगैरे काढताना. सो तुम्हाला ही माहिती कशी वाटली, तुम्हाला ही रेसिपी आवडली का, कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे अशाच नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील. सो ह्याला 1-1.5 तासासाठी मी असंच थोडंसं थंड करून ठेवते तोपर्यंत. आता हे छान प्रकारे असं थंड झालेलं आहे आणि एकदम कुरकुरीतसुद्धा झालेलं आहे. सो इथे मी मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. याचं पीठ जे बघा, जी थिकनेस जी असते ती एकदम अशी जाडसरच ठेवायची आहे आपल्याला, म्हणजे आपण जेव्हा लहान मुलांना देऊ तेव्हा ते घशामध्ये असं चिकटणार नाहीत आणि मुलं इझिली असं गिळू शकतील. सो ही आहे माझी सेरेलॅकची रेसिपी. तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब